आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगलीत मोटरसायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, 3 गुन्हे उघड, 1.55 लाखांचा मुद्देमाल जप्त। शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे। या आरोपीकडून 3 वेगवेगळ्या ठिकाणचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भवन हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून मोटरसायकल चोरीची घटना घडली होती। याबाबत संभाजी तुकाराम सांगपाळ राहणार हनुमान नगर 100 फुटी रोड सांगली यांनी फिर्याद दिली होती। त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 131/2026 BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 30 एप्रिल 2026 रोजी विनायक बजरंग खुटाळे व 32 राहणार अभिनंदन कॉलनी शिंदेमळा सांगली याला अटक केली। तपासादरम्यान आरोपीकडून आणखी 2 गुन्हे उघडकीस आले। यामध्ये सांगली शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 116/2026 आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 115/2026 या गुन्ह्यांचा समावेश आहे। तिन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपीने मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी आरोपीकडून एकूण 3 मोटरसायकली जप्त केल्या असून त्यामध्ये 2 काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर प्लस आणि 1 सिल्वर रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकलचा समावेश आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,55,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली। सांगली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।